आई आता काय करते? हे एअर फ्रायर मध्ये काय ते हे शेंगदाणे काय ते भाजते ना? कशाला भाजते? हे म्हणजे कूट करायचं हे म्हणून. आता हे शेंगदाणे लाव. किती मिनिटासाठी आई सेट करते? 160 ना? 165 आहे ना इथे. आणि हे 10 मिनिटासाठी की हे किती? हे 15 मिनिटासाठी ना? कर अजून 25 मिनिटं ना? काय तेजस हे किती आहे? 180 वरती आणि हे 25 मिनिटं हे सेट केले ना? आता मग ते भाजून निघतील ना शेंगदाणे. आणि गॅसच्या बाजूला हे एअर फ्रायर नाही ठेवायचं नाही. म्हणजे जे पण असं गॅस असेल, हे फ्रीज असेल किंवा ओव्हन वगैरे, तर हे बाजूला असं नाही ठेवायचं ना. इंजेक्शन हे पाठीमागनं अशी ती वाफ येते ना आई, गरम वाफ येते आणि त्याला ते कूल हे व्हायला काहीतरी अर्धा तास लागतं ना आई? थंड काय हे व्हायला. हे खालचं जे मशीन असते हे 15 मिनिटं व्हायला, हे 15 मिनिटं काय हे लागतं ना? 20 मिनिटं तेच. आणि ही अशी मशीन आपण प्लग केली ना वरती इथे. काढ ना मध्येच काढून असं ते हे शेक करायचं का असं? 10 मिनिटं. मग हे परत लावायचं. ऑटोमॅटिकली ते होऊन जातं ना, ते फिरत राहतं. आवाज येतं ना हे मम्मी झालं की ते हे टर्न करून झाली काय? बोल ना. हे म्हणजे आता काहीतरी हे 15 मध्ये ते सेट केलं की ते डायरेक्टली हे 0 मध्ये जातं ना असं. मग तेच हे समजतं की ते झालंय की नाही करून. आणि ते 180 मध्ये काय हे ठेवलेलं ना तेजस? सर्वात पहिले हा प्लग आहे ना, तो त्याला लावायचा, तिकडून स्विच ऑन करायचा ते. आणि ऑन केलं ना, आपल्याला तेवढं सेल्सिअस पाहिजे ना. आता हे 160 आहे, नाहीतर मग त्यानंतर 170, 180, 190 आणि मग हे 200 आहे असं. आणि मग ते टेम्परेचर सिलेक्ट करायचं. आणि इकडे पण दिलं आहे की म्हणजे मीटसाठी, चिकनसाठी एवढं, फिशसाठी एवढं, कपकेकसाठी एवढं. ते टेम्परेचर आपण इकडून सिलेक्ट करायचं. आणि मग टाईम आहे ना हे फक्त ते आपण म्हणजे किती मिनिटं लागतात कपकेकसाठी 14 to 16. मग 16 मिनिट्स वरती फिरवायचं आणि ते ऑटोमॅटिकली चालू होतं. ते पाठीमागे असं काहीतरी हे रिव्हर्स मध्ये येत जातं. आणि 0 वरती आलं की बेल वाजते की समजायचं की झालं. आणि प्रत्येक 10 मिनिटाच्या इंटरव्हल मध्ये चेक करायचं. नाही तर काय असेल तर ते फ्राईज वगैरे नाहीतर मग जळतात फ्रायम्स असेल तर ते आपण काढायचं आणि शेक करायचं. अच्छा.